बालमूर्ती पूर्ण पेंटिंग करायला घेतली. नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे मॅक ठाकूर ब्लॉग्स. तर आज आपण जाणार आहोत पेण अमरापूरमध्ये गणपती बघण्यासाठी. खास जे वर्ल्ड फेमस असा पेण अमरापूरमधले गणपती तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूया पेणमध्ये. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत पेणमध्ये म्हणजे अमरापूरमध्ये. आपण आता पोहोचलेलो आहोत. तर आता मागे बघू शकता आर्ट्स म्हणून दिलेलं आहे. तिकडे आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कशी कशी मूर्ती पूर्ण पेंटिंग करून झालेली आहेत. आणि आता आपण आतमध्ये जाऊन कसली वाटते बघा, भारी मूर्त पूर्ण पूर्ण मुंबईची राजासारखी अशी मूर्त वाटते बघा. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो पूर्ण. पूर्ण सजवलेल्या अशा मूर्ती आहेत बघा. तर नमस्कार मंडळी, आपण आता आलेलो आहोत रुपेश कला केंद्रामध्ये. तिकडेच तुम्हाला सगळ्या बालमूर्ती भेटतील. हे बघा, पूर्ण बालमूर्ती आहेत सगळ्या. दिसत असेल तुम्हाला क्लिअर. आणि त्यांची आता शिफ्टिंग पण चालू आहे. म्हणजे आता हे कुठे चाललेले आहेत मूर्त्या सगळ्या? मुंबईला ट्रान्सपोर्ट पूर्ण. ओके ओके. आणि तुम्ही माहिती द्याल का किती वर्षापासून तुमचं दुकान चालू आहे? 16 वर्ष झाले. 16 वर्ष. 16 वर्षांनी तुमचं सगळे म्हणजे तुमच्या आधी पण पहिल्यापासून चालू आहे. तुमची कला भारी आहे, पण एक नंबर वाटली तुम्हाला. पेंटिंग तुमची आखणी जरा वेगळी आहे बाकीच्यांपेक्षा. म्हणजे तर नमस्कार मंडळी, आपण आता आलेलो वरती. म्हणजे त्यांच्या वरती गोडाऊन सारखं फर्स्ट फ्लोअरला आहे त्यांच्या पूर्ण. हे बघा, पूर्ण गणपती ते आहेत. आणि इथे चालू आहे आता आखणीचं काम. तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवीन आखणीचं काम कसं चालतंय, किती चालतंय, पेंटिंग सगळं टोटल. हे बघा तिकडे आहेत ते. आता इथे पूर्ण बॉडी कलर स्प्रे करणार आहेत. बघा तुम्ही, आता तुम्हाला दाखवतो. काय? माझं नाव स्वागत पाटील. स्वागत पाटील. पूर्ण पेंटिंगचा पूर्ण बेस कोट आहे खरा बॉडी कलर. आणि दिवसाला किती असतात तुमचे गणपती टोटल? दिवसाला 30-35 पॅच कलर. जास्वंद पेंटिंगचं काम करत. आता तुझं दादा नाव काय तुझं? अजित पाटील, राकेश घरत. आपण पूर्ण पॅच केलेलं बघा तुम्ही. पहिले प्रथम तुझं नाव सांग रे.
कुणाल पाटील. आपण इकडे बॉडी शेड मारतो पूर्ण ते दागिने त्यांना पूर्ण 4 करतो. हो सांगतो साडी मारते पूर्ण डायमंड. आणि हे पण खूप लावलं ते पूर्ण लोकांनी लावलं. त्यांनी आता बालमूर्ती पूर्ण पेंटिंग करायला घेतली. असे पूर्ण फिरवलं. धन्यवाद. तुझं नाव सांग मित्रा. राज पाटील. त्यांची आखणी ओळख कसली भारी वाटते. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. सुलाम पाटील. तुम्ही आता एक मित्रांनो मी बघू शकता आता इथं बघा हमरापूरमधील का डायरेक्ट किती मिनिटांनी म्हणजे काढतात ते. आता काय नाही जरी आता अर्धा तास झाला. अर्ध्या तासात आता जरी खोललं ना तरी ती काय नाही होणार. मूर्त येते ऑटोमॅटिक साच्यामध्ये येते काय. साच्यामध्ये येणार आणि नंतर मग फिनिशिंग करायला दीड शाडूच्या मातीची मूर्त आहेत या. रचून ठेवलाय पूर्ण कारण की उद्या म्हणून परत त्यांना आज काम करायचं आहे. आता आपण आलो सार्थक आर्ट्स मध्ये. मित्रांनो तुम्ही आता बघू शकता कोली लुक बघा आई एकविरा आणि ह्याच्यावरती खाली बघा कारपाली मोठी कोलबी बघा आणि इथे आहे रामलल्ला भगवान कृष्ण रामचंद्रची सेम टू सेम दिसणारी गणेश मूर्ती त्यांचा अवतार घेतला बघा. अजून त्या साईडला पण आहे. त्या साईडला बालमूर्ती पण आहेत. श्रीकृष्ण इकडे बालगोपाल गधा आहे आणि फेटीवाली मूर्त आहे. आता आपण आतमध्ये चाललेलो आहे बघा. पूर्ण स्वामी समर्थांची मूर्त अशी वाटते. सेम गणेश मूर्ती स्वामी समर्थांच्या ह्याच्यात. आणि पुढे गेल्यानंतर हे बघा पूर्ण भरलेल्या सगळे बालमूर्ती आहेत. आणि म्हणजे पूर्ण 3 फुटापासून 2 फुटापासून सगळे मूर्त भेटतील इथून. हे बघा कच्ची मूर्त पण आहे तिथे. पुढे आपण बघतोय किती कसं काय आहे तिथे. आणि आपले इथे मित्र भेटलेले आहे बघा.
आणि सगळे इथे काम करणार आहेत पूर्ण नक्षीकामपासून पेंटिंगपासून शॅडोपासून सगळेजण आहेत. आता इथे कुठली शेषनागावरची मूर्ती आहे. नाव काय मित्र तुझा? अमित म्हात्रे. यांनी मस्त सजवले पूर्ण मूर्ती आहे बघा, पूर्ण झालेली आहे. आणि पूर्ण वाघा वेगाला पूर्ण आहे बघा, ब्लॅक शेड दिलेले आहेत. आणि यांची आखणी बघा वेगळीच आहे पूर्ण. मित्रा आता नाव सांग तुझं काय? राजेश म्हात्रे. आणि यांची आता बघा हे पूर्ण हे काय करतात तुम्ही, याला काय बोलतात? अस्तर. अस्तर. अच्छा अस्तर आहे बघा पूर्ण. आणि आता दिवसभरात किती अशा मूर्ती करायला लागतात तुम्हाला? भरपूर होतात. भरपूर म्हणजे किती अंदाजे? नाही बोलत तरी 50-60 होतात. 50-60 दिवसाला? हो. अच्छा अच्छा, धन्यवाद धन्यवाद. तुझं नाव काय मित्र सांग? हसू नको, सांग. साहिल. पूर्ण आता आखणी तुझी थांब झूम करून दाखवतो तुम्हाला. पूर्ण डोळ्यांची आखणी तो करतोय. मूर्त्यांबद्दल सांगायचं म्हटलं तर आमचा हा पहिला वर्ष आहे 2024. आम्ही सुरुवातीला 1 फुटापासनं ते 9 फुटापर्यंत आम्ही ज्वेलरी करून मूर्त्या प्रोव्हाइड करू शकतो. आणि होलसेल म्हटलं तर ते 1 फुटापासनं ते 6 फुटापर्यंत मोठ्या पण मूर्त्या होलसेल करू शकतो. पण जे काही कस्टमर डिलेवरी मागतात त्या मोठ्या मूर्त्या डिलेवरी होऊ शकत नाही. छोट्या मूर्त्या आम्ही डिलिव्हर करू शकतो. 1 ते 6 फुटापर्यंत आम्ही. म्हणजे उरणमध्ये करू शकता, बाहेरही करू शकतो? उरणमध्ये तर करूच शकतो, पण बाहेरला पण करू शकतो. असं मुंबई म्हणा, दिल्ली म्हणा, चेन्नई म्हणा, अशा ठिकाणी एक्सपोर्ट पण करतो आम्ही. जर प्राईजबद्दल बोलायचं झालं तर आमची प्राईज कसं आहे, 1000 रुपयापासून स्टार्ट होतं. ते छोटी मूर्त 1 फुटापासून ते 2 फुटापर्यंत 1800 रुपये. हां, 1 फुटाची 1000 रुपये आहे. 1.5 फुटाची प्राईज 1500 रुपये आणि 2 फुटाची 1800 रुपये होलसेलच्या रेटला. आणि जर ज्वेलरीचं म्हटलं तर ज्वेलरीच्या प्राईज वेगवेगळ्या व्हरायटीनुसार आम्ही ते डिसाईड करतो. सजावटीचे वेगळे असतात. सजावटीचे वेगळे असतात. सजावटीचं म्हटलं तर आता घेतली तर कितीपर्यंत जाईल अंदाजे? कच्च्या मूर्त्या आपण देत नाही इथे. फक्त कच्च्या मूर्त्या कस्टमरने आणून दिल्या तर पेंटिंग करून आम्ही देतो. हां, 2 फुटाची जर कच्ची मूर्ती आणली कस्टमरने तर ती आम्ही 1000 रुपयाच्या रेटमध्ये पेंटिंग करून देतो ती मूर्ती. माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. जिकडे बघाल तिथे पूर्ण गणपती 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 गणपती. आणि हा कोली लुक बघा. बघा बालमूर्त. ही शंकराची पूर्ण बालमूर्त. हा सार्थक आर्ट्स म्हणजे त्याच्या नावाने त्याच्या नावानेच हा दुकान आहे असा सार्थक. आणि त्यांनी जी समजलं का त्यांनीच पूर्ण सजवली मूर्त. ही बघा दगडूशेठ हलवाईची पुण्याची. तुम्हाला नीट दाखवता नाहीत पण बघा.
आणि मी जे करते ना ते कस्टमर लोकांना खूप आवडलं. होलसेलमध्ये पण आम्ही देतो आणि गावगिराकांचे पण आम्ही मूर्ती जी असेल त्या फुटावर प्राईजनुसार कमी जास्त करून पण देतो. कस्टमरांना परत पाठवत नाही, धोके नाही करत. हां, त्यांच्याशी चांगल्या प्रेमाने बोलतो आणि ज्या काही व्हरायटी आहे ते पण आम्ही चांगल्या पद्धतीने सांगतो आणि धोतर फेटा जे काही त्यांच्या आवडीनुसारच करतो. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. तुमचे मूर्ती पण मस्त आहेत, पूर्ण दाखवल्यात. आता तुम्ही चारों तरफ है तुझसा कोई. हा पूर्ण आता हे स्पंच आहे ते पंकज यांचे राज हंसाचे आणि त्याच्यावरती हे वेलवेट मारतात. ते बघा कर दे पूरी प्यास तू ही माता पिता तू ही. तुझे सुख करता तुझे दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. पूर्ण बघू शकता तुम्ही आता विराट कला केंद्रामध्ये आपण आलो आणि यांचे सेम मुंबईला ज्या मूर्ती असतात हुबेहूब त्याच टाईपच्या मूर्ती त्यांनी घडवल्या. त्यांची सजावट चालू आहे. मित्राचं नाव काय बोलणार? मुकेश पाटील. होतो वर्षाने एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श. विघ्न हरता और सुख करता तुझसा कोई नहीं. सारे जहां का तू पालन करता धन्य है हम सभी. तू ही भक्तों की आस कर दे पूरी प्यास तू ही माता पिता तू ही. पुरा वर्षाची सारा दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. तुझे सुख करता तुझे दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत घरी. तर हा ब्लॉग इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आता भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम जय बजरंगबली. श्री स्वामी समर्थ बाबा. आता काय पुढल्या व्हिडिओला भेटूया.